नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या लोकप्रिय अशी योजना सुरू आहे ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। यामध्ये अनेक महिलांनी यात अर्ज केले आहे, त्यांचे अर्जही मंजूर झाले आहे आणि त्यांना 2 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा सुद्धा झालेले आहेत। मग त्यापैकी काही महिला अपात्र असताना सुद्धा त्यांनी लाभ घेतला आहे, त्यांनी अटी शर्तीचे पालन केलेले नाही। मग ही बाब महिला व बालविकास विभागाच्या लक्षात आलेले आहे। तर मग अशा कोणते कारण आहेत की ज्यामुळे या महिला अपात्र ठरल्या आहेत आणि त्यांच्याकडनं ज्यांना जे पैसे मिळाले आहेत त्यांची वसुली केली जाणार आहे, त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या ठिकाणी या योजनेचा मुख्य उद्देश आहे की 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना आर्थिक सहाय्य करणे हे या योजनेमागचे मुख्य उद्देश आहे। ज्या महिलांना शासनाच्या इतर योजनेतून 1500 रुपये व त्यापेक्षा जास्त लाभ आधीच मिळत आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी एक महत्त्वाची अटसुद्धा शासनाकडून घालण्यात आलेली होती। तरीही मित्रांनो, या ठिकाणी अनेक महिलांनी अपात्र असताना सुद्धा अर्ज केले आहे। सुरुवातीला नारी शक्ती ॲपवरून कोणीही अर्ज करू शकत होते, त्यामुळे घाईघाईत महिलांनी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत। त्या महिला या योजनेसाठी पात्र नसताना सुद्धा अर्ज केल्यामुळे त्यांनी या योजनेचा पैसे सुद्धा घेतले आहे, लाभ सुद्धा घेतला आहे, काहींचे मंजूर होऊन त्यांच्या बँक खात्यात पैसे सुद्धा आलेले आहेत। अशा महिलांना आता पैसे परत करावे लागणार आहे। मग या योजनेसाठी संजय गांधी निराधार योजनेत लाभ घेणाऱ्या तसेच 2.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न किंवा त्याच्यापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील स्त्रियासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरणार आहे। तसेच काही पुरुष मंडळींनी या ठिकाणी अर्ज केले आहेत, ते अपात्र ठरणार आहेत। तसेच मित्रांनो, आपल्याकडे ट्रॅक्टर वगळून 4 व्हीलर असेल तर अशा महिलासुद्धा या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत। महिला व बालविकास विभागाची अर्ज छाननी प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्याच्या पडताळणीमध्ये छाननीमध्ये अशा प्रकार उघडकीस आलेले आहे। मग त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्याकडनं पैशाची वसुली या योजनेमार्फत केली जाणार आहे। मग असे हे महत्त्वाचे कारणं या ठिकाणी आहेत। मग मित्रांनो, तसेच एका पुरुष असूनसुद्धा अर्ज केलेला आहे, तर मग पुरुष असूनही प्रीतमने या योजनेचा लाभ घेतलेला आहे। मुळशी तालुक्यात एका पुरुष व्यक्तीने ज्याचे नाव प्रीतम आहे त्याने लाडकी बहीण योजनेत अर्ज भरून लाभ मिळवला आहे। छाननीमध्ये ही बाब उघडकीस आल्याने महिला आणि बालविकास विभागाकडून या व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे। पुरुष असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची घटना आता पुणे जिल्ह्यात घडली आहे। हे जे निर्णय आहे ते महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी झालेल्या राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। संजय गांधी निराधार योजना तसेच वार्षिक उत्पन्न जास्त असणाऱ्या महिला अपात्र असतानाही अर्ज भरून पैसे घेतल्याचे तसेच सरकारी योजनेचा दुहेरी लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणीकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्यावेळेस लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत, परंतु ज्या लाभार्थ्यांनी अपात्र असताना अशा लाभार्थी महिलांकडून वसुली केली जाणार असल्याचा निर्णय या ठिकाणी या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मग अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।